चला तर आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रेग्नेन्सी मध्ये काय काय खाल्लं पाहिजे. नमस्कार मंडळी, कशी आहात? मस्त आणि मजेत ना? तर पहिलं म्हणजे संत्री. संत्री ना प्रेग्नेन्सी मध्ये खूप चांगली असते. प्रेग्नेन्सी मध्ये रोज 2 संत्री खा, त्यामुळे बाळाची त्वचा खूप चांगली राहते. दुसरं म्हणजे नारळ पाणी. प्रेग्नेन्सी मध्ये रोज नारळ पाणी पिल्याने ऍसिडिटीचा त्रास वगैरे होत नाही. तिसरा म्हणजे मखाना आणि बदाम. प्रेग्नेन्सी मध्ये मखाना आणि बदाम खाल्ल्याने बाळ हेल्दी होते आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट पण खूप छान होते. चौथं म्हणजे खजूर. प्रेग्नेन्सी मध्ये रोज 2 ते 3 खजूर खाल्ल्याने रक्त कमी होणार नाही. पाचवं म्हणजे दही. प्रेग्नेन्सी मध्ये ना दही खाल्ल्याने बाळाचे केस आणि डोळ्याचे आरोग्य खूप छान राहते. हे तुम्ही रेग्युलर करा असं. तर असो, चला माझं रुटीन शेअर करते. सकाळी उठले, अंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झाले आणि मस्त असं स्किन केअर वगैरे करून घेतलं. त्यानंतर विधीचं आवरून विधीला स्कूलला पाठवलं. त्यानंतर घरातली काही कामं होती ना ती आवरून घेतली. त्यानंतर विधी स्कूलमधून आणली. मग तिलाही थोडं डाळिंब दिलं, कारण की तिला खूप जास्त आवडतं डाळिंब. मग तिलाही दिलं आणि मीही खाल्लं. त्यानंतर मस्त तिच्या केसांना ऑइलिंग वगैरे केली, कारण की सकाळी ओले असतात त्यामुळे मी काही ऑइलिंग वगैरे करत नाही. मग ती शाळेतून आल्यानंतर मग तिच्या केसांना छान असं ऑइलिंग वगैरे केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.